शून्यातून एक जबरदस्त आणि सहज ओळखता येणारा डिजिटल स्टोअरफ्रंट कसा उभा करायचा याच्या या खास विश्लेषणात स्वागत आहे. ब्रँडिंग तज्ज्ञ आणि प्लॅटफॉर्म डेटाच्या आधारे एखादं यशस्वी चॅनल नेमकं कसं तयार केलं जातं हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता साहजिकच एक प्रश्न पडतो. काही चॅनल्स बघता बघता लाखो प्रेक्षकांना कसे आकर्षित करतात, तर काही मात्र या अथांग गर्दीत कायमचे हरवून का जातात? चला तर मग या डिजिटल कंटेंटच्या महासागरात नवीन क्रिएटर्सना भेडसावणाऱ्या या सर्वात मोठ्या समस्येच्या मुळाशी जाऊया. काही चॅनल्स काळाच्या ओघात नाहीसे होतात, कारण ती सहज विसरली जाणारी आणि गर्दीत मिसळून जाणारी असतात. पण दुसरीकडे एक ब्रँडेड चॅनल नेहमीच उठून दिसतं. ते प्रेक्षकांचा विश्वास जिंकतं आणि बघता बघता त्यांच्यासाठी एक आयकॉनिक डेस्टिनेशन बनून जातं. हाच तो खरा फरक आहे. आणि हा फरक फक्त बोलण्यापुरता नाही बरं का. हबस्पॉटच्या 2026च्या संशोधनानुसार सातत्यपूर्ण ब्रँडिंगमुळे चॅनलचा क्लिक थ्रू रेट चक्क 30% वाढू शकतो. थोडक्यात सांगायचं तर आपली एक व्यावसायिक ओळख निर्माण करणं ही केवळ दिसण्यापुरती गोष्ट राहिलेली नाहीये, तर ती थेट मोजता येण्याजोग्या वाढीशी आणि यशाशी जोडलेली आहे. तर आपला आजचा ब्ल्यूप्रिंट काहीसा असा असणार आहे. आपण यूट्यूब प्रवासाच्या सुरुवातीपासून ते परिपूर्ण नाव शोधणे, रंगांचं मानसशास्त्र, चॅनल आर्टचे डायमेन्शन्स, क्लिकेबल थंबनेल्स आणि शेवटी दीर्घकालीन वाढीसाठी आवश्यक असलेलं सातत्य या सगळ्या गोष्टींवर टप्प्याटप्प्याने चर्चा करणार आहोत. चला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. यूट्यूब प्रवासाची सुरुवात आणि त्याची पायाभरणी. कोणतंही मोठं सर्जनशील काम सुरू करण्यापूर्वी काही अगदी मूलभूत तांत्रिक गोष्टी पूर्ण करणं अनिवार्य असतं. जसं की एक सुरक्षित जीमेल अकाउंट बनवणं, यूट्यूब स्टुडिओमध्ये साइन इन करणं आणि नवीन चॅनल तयार करणं. हा पाया भक्कम असेल तरच पुढची इमारत उभी राहील, बरोबर? दुसरा टप्पा अतिशय रंजक आहे. परिपूर्ण नाव शोधणे, म्हणजेच आपल्या दुकानाचा आकर्षक दर्शनी भाग कसा असावा. स्वतःची एक वेगळी डिजिटल जागा सुरक्षित करण्यासाठी काही विशिष्ट पडताळण्या करणं आजकाल खूप गरजेचं झालं आहे. म्हणजे पहा, ग्लॅम गुरू किंवा स्लिम गुरूसारखी आपल्या विषयाला साजेशी नावं शोधण्यासाठी एआयचा स्मार्ट वापर करणं. तसंच भविष्यात वेबसाईट हवी असल्यास तेच डोमेन उपलब्ध आहे का हे तपासणं. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तेच हँडल मिळवणं आणि ते नाव एसईओ फ्रेंडली चॅनल डिस्क्रिप्शनशी मॅच होणं ही खरोखरच एक अत्यंत चतुर आणि दूरदृष्टीची खेळी आहे. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, रंगांचे मानसशास्त्र आणि ओळख. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे आपल्या चॅनलचे इंटिरियर डिझाईन. तुम्हाला माहिती आहे का, रंग हे आपल्या सुप्त मनाची भाषा बोलतात. म्हणजे बघा, लाल रंग हा आवड, ऊर्जा आणि उत्साह दाखवतो, जो फिटनेस किंवा मोटिवेशन चॅनलसाठी एकदम परफेक्ट आहे. हिरवा रंग शांतता आणि निसर्गाचं प्रतीक आहे, जो योग किंवा बागकामासाठी छान वाटतो. तर निळा रंग हा शांतता, विश्वास आणि अधिकार दर्शवतो, जो टेक किंवा फिनान्स चॅनलसाठी अगदी योग्य ठरतो. याचाच अर्थ चॅनलच्या रंगांची निवड ही केवळ व्यक्तिगत आवडीवर नसावी, तर त्याला मानसशास्त्राचा भक्कम आधार असावा. आणि रंगांच्या बाबतीत रेडिटवरील एका व्यावसायिक ब्रँड डिझायनरने एक अत्यंत महत्त्वाची टिप दिली आहे. त्यांनी या गोष्टीवर जोर दिला की चॅनलने आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी जास्तीत जास्त 3 रंगांचाच वापर केला पाहिजे. हा 70-15-15चा सुवर्ण नियम खरोखरच कमाल आहे. म्हणजे 70% मुख्य रंग, 15% दुय्यम रंग आणि उरलेले 15% ॲक्सेंट किंवा हायलाइट करणारा रंग. हा नियम वापरल्यास अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओ आणि थंबनेलमध्ये एक कमालीचा दृश्य सुसंवाद राखला जातो. आणि हेच एका ब्रँडची गर्दीत अगदी वेगळी आणि प्रोफेशनल ओळख निर्माण करतं. चौथा टप्पा आहे चॅनल आर्ट डायमेन्शन समजून घेणे, म्हणजेच आपला फ्रेमवर्क कसा असावा. हा 2560चा आकडा नेमका काय सांगतो? तर 2560 पिक्सेल्स ही एका पूर्ण चॅनल बॅनरची आवश्यक रुंदी आहे. हे एवढ्यासाठी जेणेकरून ते बॅनर मोठ्या टेलिव्हिजन स्क्रीनवरही अगदी योग्यरित्या आणि स्पष्ट दिसावं. पण इथेच एक मेख आहे. क्रिएटर्सनी डिझाईन करताना नेहमी मध्यभागातून बाहेरच्या दिशेने विचार केला पाहिजे. चॅनलचा लोगो, महत्त्वाचा मजकूर हे सगळं 1546 बाय 423 पिक्सेल्सच्या एका लहानशा सुरक्षित क्षेत्रात, म्हणजेच सेफ एरियामध्येच बसवलं पाहिजे. कारण असं केल्याने मोबाईल फोनवर बघताना त्या डिझाईनचा कोणताही महत्त्वाचा भाग कापला जात नाही. आणि हो, आणखी एक तांत्रिक बाब
म्हणजे बॅनर अपलोड करताना फाईलची कमाल मर्यादा फक्त 6 मेगाबाईट्स इतकीच असते. त्यामुळे उच्च दर्जा राखतानाच फाईल साईज आटोक्यात ठेवण्यासाठी कॉम्प्रेस केलेलं JPG फॉर्मॅट वापरणे नेहमीच सर्वात उत्तम ठरते. आता आलोय आपण 5व्या आणि अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर, क्लिकेबल थंबनेल्ससह जिंकणे. हा आहे आपल्या दुकानाचा विंडो डिस्प्ले. एका रेडिट ब्रँड डिझायनरचं हे वाक्य अगदी मार्मिक आहे. शीर्षक उत्सुकता निर्माण करणारं असावं आणि त्याला अशा थंबनेलची जोड द्या जी ती उत्सुकता अधिक वाढवेल. म्हणजे तुम्ही शर्यतीत आपोआपच पुढे असाल. एक यशस्वी थंबनेल आणि शीर्षकाचं कॉम्बिनेशन एका हुकप्रमाणे काम करतं, जे बघणाऱ्याला तो व्हिडिओ उघडून पाहण्यास अक्षरशः भाग पाडतं. आता हे आकर्षक थंबनेल बनवायचं कसं? तर रचनेसाठी रूल ऑफ थर्ड्स वापरा. डिझाईनमध्ये खूप गर्दी न करता ते जास्तीत जास्त 3 घटकांपर्यंतच मर्यादित ठेवा. एका चॅनलवर एकच विशिष्ट फॉन्ट वापरण्याची सवय ठेवा. लहान स्क्रीनसाठी रंगांचा कॉन्ट्रास्ट नेहमी उच्च असू द्या. या काटेकोर नियमांचं पालन केल्यास चॅनल अधिक सुवाच्य राहतं आणि स्मार्टफोनच्या छोट्या स्क्रीनवरही व्हिडिओ एका सेकंदात चटकन ओळखता येतो. पण इथे एका सुरू असलेल्या मनोरंजक चर्चेची नोंद घेणेही तितकंच महत्त्वाचं आहे. एकीकडे डिझायनर्स असा युक्तिवाद करतात की ब्रँडिंग हेच सर्वस्व आहे, पण दुसरीकडे काही जण अगदी निष्पक्षपणे असंही निदर्शनास आणून देतात की जर कंटेंटची गुणवत्ता खरोखरच उच्च दर्जाची असेल तर कधीकधी कोणत्याही कठोर सौंदर्याच्या नियमांशिवायही चॅनल्स प्रचंड यशस्वी होऊ शकतात. आणि आता आपला शेवटचा 6वा टप्पा, सातत्य आणि दीर्घकालीन वाढ. हीच ती टिकणारी आणि भक्कम रचना आहे. जर एखाद्या प्रस्थापित चॅनलला आपला लुक बदलायचा असेल, म्हणजे रिब्रँडिंग करायचं असेल, तर त्याची एक पद्धत असते. पहिल्या महिन्यात बॅकग्राऊंडला सगळी तयारी करा, दुसऱ्या महिन्यात कम्युनिटीला त्याची पूर्वकल्पना द्या, तिसऱ्या महिन्यात सर्व प्लॅटफॉर्म्सवर एकाच वेळी ते लागू करा आणि चौथ्या महिन्यात जुन्या व्हिडिओजचे थंबनेल्स हळूहळू अपडेट करा. या मोजून मापून तयार केलेल्या टाईमलाईनचं पालन केल्यास प्रेक्षकांमध्ये कोणताही गोंधळ उडत नाही. खऱ्या सातत्याचा अर्थ काय? तर प्रत्येक टचपॉइंट प्रमाणित करणं. एक समान 3 ते 5 सेकंदांचा व्हिडिओ इंट्रो, व्हिडिओच्या शेवटी समान एंड स्क्रीन लेआउट, शॉर्ट्सवरही तसंच, लोगो प्लेसमेंट आणि सर्व फॉर्मॅटमध्ये एकच ऑडिओ सिग्नेचर. अगदी सर्वात लहान उभ्या व्हिडिओपासून ते मोठ्या व्हिडिओच्या शेवटच्या सेकंदापर्यंत प्रत्येक गोष्टीत ब्रँडची एक स्पष्ट झलक दिसलीच पाहिजे. ह्या विश्लेषणाचा शेवट एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. जर एखादा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वीच चॅनलचं ब्रँडिंग प्रेक्षकांशी बोलत असेल तर तो डिजिटल स्टोअरफ्रंट नक्की काय सांगत आहे? ह्या व्हिज्युअल ब्लूप्रिंट्सकडे एकदा बारकाईने पाहिलं आणि आपला संदेश अचूक पोहोचवला तर तो ब्रँड नक्कीच आणखी मजबूत होईल. आणि ह्या प्रवासात हे विश्लेषण नक्कीच एक उत्तम मार्गदर्शक ठरेल.